हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज दी नेक्स्ट डे. आजची तारीख आहे 12 डिसेंबर आणि आता आम्ही आहोत चंडीगडच्या बस स्टॉपला आणि इथून आपण निघणार आहोत कसोलसाठी. तर आपली बस आहे 4:30 वाजताची आणि आता वाजले आहेत 4:15. तर बस आल्यानंतर आपण 11 वाजेपर्यंत कसोलला पोहोचणार आहोत आणि बघूया ट्रॅव्हलिंग कसं होतं आहे. ते मी थोडीशी नर्वस आहे. तर लेट्स सी, भेटूयात डायरेक्ट 11 वाजता. 5 hours later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि आता आपण आहोत भुंतर बस स्टॉपला आणि इकडून आपल्याला अजून 1 तास आहे. इथून आपली कॅब असणार आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप खराब हालत झाली आहे, पण हा इकडचा जो व्ह्यू आहे तो बघूनच सगळं वर्थ वाटतं, जे पण आपण त्रास सहन केला आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि अजून तर आपण लोकेशनला नाही पोहोचलो आहोत. 1 तासानंतर आपण पोहोचणार आहोत. तर चला बघूया की आपल्याला किती वेळ लागतो आणि आपण अजून किती सुंदर लोकेशनला पोहोचतोय. तर आता आपण इथे छोटासा ट्रेक करतोय. आम्ही जातोय प्रॉपर्टीला आणि खूप जास्त थंडी आहे ऑफकोर्स. लेट्स सी. पण इथे व्ह्यू खूप सुंदर आहे. इथे आहे पार्वती मैया. पार्वती मैया की जय हो. तर आता हे खूप ॲडव्हेंचर होत आहे पहिल्याच दिवशी. तर आता आपण क्रॉस करतोय. बोलतोय आता आपण क्रॉस करतोय पार्वती मैया रिव्हर आणि खूप सुंदर व्ह्यू आहे यार. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप जास्त डेंजर वाटतोय हा ब्रिज. समोरून आपण असं आलोय क्रॉस करून. ओके, हा ब्रिज होता आणि आता आपण चाललोय इकडे. किती सुंदर आहे, किती सुंदर. A few moments later. हा आहे सुंदर व्ह्यू आणि इकडे आलेलं आहे आपलं फूड, जे की खूप जास्त टेम्पटिंग दिसतंय. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजची तारीख आहे, किती आजची तारीख 13 डिसेंबर आणि आता आम्ही करतोय गेट रेडी विथ मी सेशन. आणि मी फर्स्ट टाइम करणार आहे आज कॉन्टोर. इकडे इतकी थंडी वाजते, पण या थंडीमध्ये मला एक थोडीशी प्रकाशाची ज्योत म्हणजे सूर्यनारायण एवढूसच. आज इकडे म्हणे मोसम खराब आहे, त्यामुळे खूप कमी ऊन पडलंय, पण खूप थंडी वाजते मला. थंडी तर वाजतेच आहे मला. पण प्रायमर नंतर काय लावलं तू? कन्सीलर. तर कॉन्टोर तर मला येत नाही, सॉरी कन्सीलर तर मला येत नाही. काय फायदा आता, कारण की इकडे थंडी एवढी आहे की काय बोलू बाबा, काय चला आता आपण करूयात गेट कन्सीलर. हे इथे मला जरा दिसतंय, पण हे चांगलं दिसतंय का? हो, पण तुला त्याला बेकार थंडी वाजणार आहे. कोणतं लावायचं आता? तर खूप थंडी आहे. अजून आपण पूर्णपणे रेडी झालेलो नाही आहोत, पण माझ्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे ते. पण थंडी खूप आहे आणि आता आपला ब्रेकफास्ट येणार आहे थोड्याच वेळामध्ये.
आणि या सुंदर व्ह्यू सोबत आपण आपला ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत. ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत. सध्या आपण पार्वती व्हॅलीमध्ये आहोत आणि तुम्ही बघितलंच असेल, काल मी तुम्हाला दाखवलंच की कोणत्या लोकेशनला आपण आहोत. तर आपण आता पुन्हा तिथेच जाणार आहोत. तिकडचे छोटे छोटे प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता आपलं ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही पूर्ण प्रॉपर्टी, जी की खूप जास्त सुंदर आणि एस्थेटिक आहे. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल कसोल येण्याचा, तर तुम्ही या प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा, नक्की इथे स्टे करा. कारण की हे खूप जास्त अफोर्डेबल आहे. इथे तुम्ही लिटरली 1 मंथ, 2 मंथ स्टे करू शकता आणि इतक्या अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर याचं डिटेलमध्ये ॲड्रेस, लोकेशन कसं काय कुठे आहे हे मी डेस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही डेस्क्रिप्शन चेक करा. कॉन्टॅक्ट नंबरसाठी सुद्धा डेस्क्रिप्शन चेक करा. तर बघूयात ही पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोर करूयात, इकडचे रूम्स एक्सप्लोर करूयात, इकडचं ॲम्बियन्स एक्सप्लोर करूयात आणि बघूयात की या प्रॉपर्टीमधून व्ह्यू किती सुंदर आहे ते. तर या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला रूम्स विथ कॅटेगरीज मिळणार आहेत. तर कॅटेगरीज अशा असणार आहेत की जर तुम्ही बिग फॅमिलीज असाल किंवा बिग ग्रुप्स असाल, तर इथे तुम्हाला 4 बेडची रूमसुद्धा अवेलेबल आहे, 3 बेडची रूमसुद्धा अवेलेबल आहे आणि जर का तुम्ही कपल्स असाल तर तुम्हाला 2 बेडची रूमसुद्धा अवेलेबल आहे. या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कॅफे एरिया दिलेला आहे, बॉनफायर एरिया दिलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कोझी एरियाज इकडे दिलेले आहे, जिथे बसून तुम्ही चिल करू शकता. तर माझ्या मागे जर तुम्ही बघू शकत असाल, इथे तुम्हाला कपल्ससाठी रूम्स मिळणार आहेत. ओके, म्हणजे हा जो एरिया आहे हा प्रॉपर कपल्ससाठी यांनी बनवलेला आहे. तर ही आहे या प्रॉपर्टीची वुडन रूम, जिकडे तुम्हाला हा वॉर्डरोब दिलेला आहे, हा स्पेशियस बेड आहे आणि हा सिटिंग एरिया आहे आणि ही बॅल्कनी जी आपण आता बघितली, तर ही आहे बॅल्कनी आणि बॅल्कनी विथ व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. एवढा सुंदर व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे या बॅल्कनीमधून. किती सुंदर व्ह्यू आहे. तर हा आहे सिटिंग एरिया. इथे तुम्हाला रूमच्या समोर असेच क्यूट सिटिंग एरियाज दिलेले आहेत आणि इथे पुढे माउंटेन व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे इथून. वाव, तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर आहे. इथे तुम्हाला असे एस्थेटिक सिटिंग एरियाज दिलेले आहेत आणि समोर तुमच्या रूम्स आहे. ओके, इथे सुद्धा एक रूम आहे. तर ह्या पूर्ण प्रॉपर्टीची टूर आपण आता केलेली आहे. तर डिटेल्ससाठी तुम्ही डेस्क्रिप्शन चेक करा, तिकडे मी सगळ्या डिटेल्स मेन्शन केलेल्या आहेत. आणि आता आपण निघतोय ट्रेक करून खाली, प्रॉपर्टीच्या खाली, कारण की आता आपण वरती आहोत. तर खाली थोडंसं ट्रेक करून आपण उतरून जाऊन बघणार आहोत की व्ह्यू कसा आहे. जिकडून आपण फर्स्ट डेला जेव्हा आलो होतो तो व्ह्यू आपण एक्सप्लोअर करायला चाललोय. सो लेट्स गो. तर आता आपण चाललोय एका सुंदर व्ह्यूच्या शोधात, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि आपण बघणार आहोत की आता वाजले आहेत 5. तर बघूयात आपल्याला व्ह्यू मिळतोय की नाही. आणि थंडी खूप आहे. बघूया, मी तुम्हाला दाखवणार की व्ह्यू आपल्याला कसा मिळतोय ते. माझ्या मागे जर तुम्हाला दिसत असेल, पार्वती मैयाचा खळखळाट आपल्याला ऐकू येतोय आणि दिसतोय पण. तर आता आपण नदीच्या त्या साईडला जाणार आहोत, तिकडे थोडासा नाश्ता करणार आहोत, चहा पिणार आहोत आणि त्यानंतर परत ट्रेकिंग करून आपण आपल्या प्रॉपर्टीला परत जाणार आहोत. तर मी तुम्हाला पार्वती मैयाचं जवळून दर्शन करवणार आहे. आपण जवळून बघणार आहोत की किती सुंदर आहे ते.
मला पटकन चला. तर आता आम्ही छोटासा ट्रेक करून वरती आलोय परत, पण तो छोटासा ट्रेक बिलकुल छोटा नव्हता. छोटा होता पण थकलो. ह्या आता आम्ही वरती जाऊन मस्तपैकी बॉनफायर मध्ये बसणार आहोत. छान. तर इकडे आपलं सूप आलं विच लुक्स डिलिशियस. इट इज डिलिशियस. आणि इकडे आहे आपलं फ्राईड राईस अँड वी आर रेडी टू ईट. येस.